समितीचे सन्मान्य सदस्य ॲडव्होकेट वैभवदादा पाटील, विटा नगरीचे माजी नगराध्यक्ष, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या कर्जे जिल्हा परिषद गटातील तसेच बलवडी पंचायत समिती गण आणि कर्जे पंचायत समिती गण या गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थी ज्यांच्या नेतृत्वाखाली या सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत विकासाची गंगा वाहते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. किंबहुना गोरगरीब दीनदलित अडल्या नडल्यानांच्या कामांना न्याय देण्याच्या निमित्तानं त्यांनी सातत्यानं प्रयत्नशील असणारे एक सर्वसामान्य परंतु आपल्या कामाचं कर्तृत्वानं मोठं असलं नेतृत्व आदरणीय चंद्रकांत दादा इथे उपस्थित आहेत. दादा, तुमच्या उपस्थितीमुळं या संपूर्ण गटामध्ये एक सकारात्मक वातावरण किंबहुना एक ऊर्जा भरण्याचं काम आपण केलं ना. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवून दादांचं आपण इथे स्वागत करूया. या कर्जे जिल्हा परिषद गटाच्या या निवडणुकीच्या निमित्तानं या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक चांगलं सक्षम असा पर्यायी नेतृत्व म्हणून सौ प्रिया सुनील पाटील यांना आपण दादा इथे उमेदवारी दिलेली आहे. ज्या सुनील खंदार यांनी मोही गावामध्ये असताना गेली 10 वर्ष सातत्यानं तिथल्या ग्रामपंचायतीची सत्ता बरोबर ठेवली. किंबहुना सत्ताकारण न करता समाजकारण करण्याचं फार मोठं काम त्या व्यक्तिमत्वानं इथं केलेलं आहे. आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब असतील, आदरणीय सदाशिव भाऊ असतील, यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना त्या गावाने परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी उभा केलेलं आहे. एक कामाचा माणूस म्हणून त्या परिसराची जाण असणारं व्यक्तिमत्व सुनील दादा आहे आणि त्यांच्या पत्नीनं आपण या जिल्हा परिषदची उमेदवारी आपण देतोय. एक चांगला पर्याय म्हणून लोक आज त्यांना स्वीकारतात आणि मला खात्री आहे दादा की 7 तारखेचं मतदान होईल आणि 9 तारखेला ज्यावेळी निकाल या जिल्हा परिषदचा येईल त्याच्यामध्ये 100% या कर्जे जिल्हा परिषदेची जागा ही भारतीय जनता पार्टीचाच विजयीचा असेल ही शाश्वत मी तुम्हाला या निमित्तानं सांगू शकतो. या बलवडी पंचायत समिती गणातून श्री तानाजी नाना पाटील यांना आपण इथं उमेदवारी दिली आहे. की ज्या नानांना आपण जलदूत म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं एक चांगलं व्यक्तिमत्व चांगलं काम करणारं नेतृत्व दादा आपण देतो. इथं अग्रणी नदी आहे दादा की मागच्या 2014च्या पर्यंत ही नदी अस्तित्वात सुद्धा नव्हती, परंतु नानांनी इथल्या सर्व गलाई बांधव असतील, सर्व नेते मंडळी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, इथल्या जनतेला एकत्रित केलं या पंचक्रोशीतल्या आणि जलयुक्त शिवारमधून प्रचंड मोठं काम इथं उभा करायचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊ ज्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी सगळ्यात पहिलं जे काम त्यांनी केलं किंवा उद्घाटन किंबहुना इथं निधी देण्याचं काम केलं ते अग्रणीचं नदीच्या पात्राचं रुंदीकरण करायचं. त्याला साहेब उपस्थित होते त्यावेळी यांचा विशेष सत्कार झाला होता आणि यांनी फार मोठं काम या परिसरात उभा केलं. असं एक चांगलं नेतृत्व आपण इथं पर्यायी म्हणून बलवडी पंचायत समिती गणातून देतोय. दुसरे आदरणीय अण्णासाहेब शिवाजीराव माने साहेब ते कर्जे पंचायत समिती गणातून इथं उमेदवार आहेत. खरं तर अण्णासाहेबांनी त्यांच्या कार्यकालामध्ये स्वतःच्या कुटुंबाबरोबर समाजातील अनेक लोकांना मदत केली. एखादा तलाठी याचं एक इम्प्रेशन असतं, पण आपण तलाठी म्हणलं की एक वेगळ्या भावनेने त्यांच्याकडे बघतो, परंतु कधीही कुणाची अडवणूक करता सर्वसामान्य गोरगरीब जनतेला ज्या ज्यावेळी मदत लागली त्यावेळी अण्णासाहेबांनी आतापर्यंत काम केलं आणि त्या करंजी आणि त्या परिसरामध्ये त्यांचं फार चांगलं नेटवर्क आहे. एक उद्यमशील कुटुंबातनं ते आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचं काम ते या परिसरात करतात. असे चांगले सक्षम असे पर्यायी चांगले उमेदवार आपण दादा इथं देऊ शकलो नाही. मग अशी गाडीत येताना आपली चर्चा झाली. दादानी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या भागामध्ये पहिल्यांदाच आपण सगळे उमेदवार देण्याचा प्रयत्न रमेश दादा केला. 4 जिल्हा परिषद गटामध्ये 4 आणि 8 पंचायत समितीचे 8 असे 12 कमळ चिन्हावरती पहिल्यांदाच पूर्ण सक्षम आणि चांगल्या पद्धतीचे उमेदवार आपण या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिले. हे उमेदवार देत असताना प्रत्येक ठिकाणी विजयाची खात्री आणि विजयापर्यंत पोहोचण्याच्या निमित्तानं लागल ते कष्ट करण्याची जबाबदारी ह्या सगळ्यांची आणि खरंच ते त्या पद्धतीने काम करतात. आम्ही लेगऱ्यामध्ये भेटलो, आम्ही नागेवाडीमध्ये माहुलीमध्ये भेटलो, तिकडे महिलांची उपस्थिती, तिथं अबालवृद्धांची उपस्थिती, तिथं युवकांचा प्रतिसाद हे सगळं पाहिल्यानंतर दादा जेव्हा आपण रिपोर्ट म्हणतो की 2 जिल्हा परिषद गट आपले निवडून येतील, मला खात्री आहे 4च्या 4 ठिकाणी आपले 4 उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती आपल्याला दिसते. खरं हे सगळं घडतंय ते दादा त्या भारतीय जनता पार्टीच्या मुळे घडते. ज्या भारतीय जनता पार्टीनं केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज जगामध्ये भारताचा दबदबा मोठा केला.
आज भारताकडे कुठलाही शत्रू देश वाकड्या नजरेनं बघू शकत नाही, किंवा कुठलाच देश आपल्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघू शकत नाही. एवढं सक्षम आज भारताला बनवण्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी काम केलं. तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली काम करत असताना देशातील इतर राज्यांच्या तुलनेनं देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणून महाराष्ट्राला बघत असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देवाभाऊंनी जे काम केलंय त्यामुळे आज देशामध्ये आपल्या राज्याचा दबदबा आहे. आणि तीच परिस्थिती ज्या वेळी आदरणीय दादांच्याकडे सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आलं त्यावेळी भारतीय जनता पार्टीला सुवर्ण काळ म्हणलं तर वावगं ठरणार नाही. दादाच्या नेतृत्वाखाली 14 ते 19 दादा पालकमंत्री होते. महानगरपालिका असेल, जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, नगरपालिका असतील, इथं भारतीय जनता पार्टीचं तिथं वर्चस्व होतं. आणि आज पुन्हा एकदा तशीच परिस्थिती आहे. दादा पालकमंत्री आहेत. आता महानगरपालिका असतील, विट्याची सोडून बाकी इतर नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा 100% भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलेल याची कुठली शंका आम्हाला वाटत नाही. एखाद्याचं पायगुण असतो, एखादं नेतृत्व कौशल्य असतं, एखाद्याची नजर असते, एखादी काम करण्याची धमक असते. सर्वसामान्य लोकांना आपलंसं वाटणारं कधीही सत्तेचा गर्व न असणारे आदरणीय दादा आहेत. दादांच्यावर फिरत असताना काम करत असताना एक अभिमान वाटतो की आपण आपल्या एका सहकार्यावर काम करतोय अशी भावना त्याच्यामध्ये असते. असं नेतृत्व आपल्याला लागलं. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तसं दिल्लीपासून गल्लीपर्यंत जर भारतीय जनता पार्टीला आपण साथ दिली, प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आपण जर मोठं करायचा प्रयत्न केला तर विकासाची गंगा 100% ह्या भागात येईल याच्यात कुठलीही शंका या निमित्तानं वाटत नाही. आपल्या समोरचे उमेदवार आहेत. फक्त धनशक्तीच्या जोरावरती सगळं काम होणार आणि आपले सगळे आहेत ते जनशक्तीच्या जोरावरती निवडून येणार हे दादा मी 100% सांगतो. पुढचे जे उमेदवार आहेत फक्त पैसा एवढंच आणि शेवटच्या 2-3 दिवसात काय जो आता राहिलेला खेळ होईल ह्याच्या पलीकडे त्यांना अजिबात प्रतिसाद नाही. ते स्वतः मानतात. त्यांना वाटतं चुकलो, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी घेतली असती तर बरं झालं असतं, कारण ते संपर्कात होते. आता जे जिल्हा परिषदचे आहेत ते पिंटू भाऊच्या आमच्या संपर्कात होते. तिकडे नाही मिळालं इकडं. आम्ही तसं नाही म्हणलो. जो एकनिष्ठ आहे, जो सातत्यानं भारतीय जनता पार्टीचं काम करतोय, भले तो सर्वसामान्य असेल, तो त्याच्या ताकदीवरती त्याला आम्ही सगळी ताकद देऊ 100% एका सामान्य कार्यकर्त्यालाच आम्ही उमेदवारी देणार हे आम्ही ठरवलं होतं. त्यांचे शेवटच्या दिवशी बरेच फोन येत होते की जमते का बघा, मागं घेताय का बघा, नुसतं एपी फॉर्म तरी द्या. आम्ही त्यांना सांगितलं नाही, आम्ही एका सामान्य आणि एकनिष्ठ कार्यकर्त्याला उमेदवारी देतोय. म्हणून सुनील दादाच्या मंडळीला आम्ही उमेदवारी दिली आणि आज आम्हाला फार चांगला प्रतिसाद मिळाला. तीच परिस्थिती पंचायत समिती करणार. खरं तर इथं जे पंचायत नानांच्या समोर जे उमेदवार आहेत दुसरे नाना, त्यांना सुभाषचे नाना आपणच केलं. पिंटू भाऊ, सचिन भैया इथं उपस्थित आहेत. आपणच त्यांना नाना ही उपाधी दिली. सुरुवातीला त्यांना पंचायत समिती तिकीट दिलं. काय थोडक्या फरकानं ते पडले, पण जिल्हा परिषदेला रात्रीचा दिवस करून त्यांना जिल्हा परिषद सदस्य केलं हे त्यांनी विसर नाही पाहिजे. खरं तर नैतिकतेने त्याने आपल्या बरोबर यायला पाहिजे होतं. ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही तिथं आहात तिथं लकला पाहिजे. फक्त काय झालं, इन्स्पेक्टरचे हवालदार झाले एवढंच एक. आपण त्यांना इन्स्पेक्टर केलं होतं, ते आता हवालदार झाले, जिल्हा परिषदेवरनं पंचायत समितीला आले. खरं तर ही डिमोशन व्हायला नाही पाहिजे होतं त्यांचं. हरकत नाही, त्यांना तिथे बरं वाटत असेल. पण मी या निमित्तानं सांगतो, हे सगळं जरी बाजूला ठेवून आपल्याला विकासाची गंगा जी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्याला या तालुक्यात मतदारसंघात आणायची आहे त्याच्यासाठी आपल्याला काम. आपल्या इथं दादा अशा आमच्या मतदारसंघात परिस्थिती आहे. एक गोष्ट सांगतो आणि 2 मिनिटात माझं बसून तर त्यांना दादांना आपल्याला ऐकायचं. एक खेडेगाव असतं, असं डोंगराळ भाग असतो. त्या डोंगराळ भागामध्ये असं इलेक्शनचं वातावरण असताना तिथं ते जे नेते मंडळी असतात जे त्या मतदारसंघाचे प्रमुख असतात ते त्या भागामध्ये जातात. दुर्गम भाग असतो, जातात तिथे अशीच बैठक होती. त्या बैठकीत अशी चर्चा करते, तुमच्या काय काम आहेत मला सांगा, जे काय तुमचं काम असेल तुम्ही 100% करायचं मी ठरवतोय करतो, असं ते शब्द त्यांना देतात. मग तिथले लोक म्हणतात आता ज्यात तुम्ही रस्त्यानं आला तो रस्ता थोडा व्यवस्थित करून घ्या, दळणवळणाची फार अडचण आहे असं ते त्यांना विनंती करतात. ते लगेच त्यांचा फोन उचलतात आणि कुठेतरी फोन लावतात आणि फोनवरती सांगतात हा हे झालं पाहिजे, हे एस्टिमेट करा, असं करा, तसं करा, हे करा, ते करा, सगळं सांगतात आणि त्यांना सांगतात की 1-2 महिन्यात हे काम मार्गी लागेल. तिथले लोक सगळे आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघत असतात. ते म्हणतात दुसरं काम तुम्ही आमचं ऐकलंच नाही. इथं मोबाईलचा टावर नाही, टावर रेंजच मोबाईलला नसते, तुम्ही कुणाला फोन करणार. ही परिस्थिती आपल्या मतदारसंघाची. दादा इथं फक्त शब्द दिले जातात, काम आमच्या मतदारसंघात काय होत नाही. एका बाजूला गोपीचंद पडळकर साहेबांनी जतमध्ये प्रचंड विकास निधी तुमच्या माध्यमातून आणला.
देवाभाऊच्या माध्यमातून अनेक विकास कामाला न्याय दिला, पण 1.25 वर्षात आमच्या ह्या विधानसभा मतदारसंघात अनेक कामं नुसती बोलली जातात विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी, त्यात कुठल्याही कामाला न्याय मिळाला नाही. विनंती करतो दादा तुम्हाला आम्ही, या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, इथं मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहे, की तुम्ही आता आमचा विकासाचा बॅकलॉग तुम्ही भरून दिला पाहिजे. आम्ही इथून जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्हाला विजय मिळवून देतो, हे तुम्हाला या निमित्ताने दादा सांगतो. विकासाचा बॅकलॉग आज सुद्धा विरोधक त्यांच्या पॉम्पलेटवर सांगतात विकासासाठी ह्यांना निवडून द्या. मी इतक्या वर्ष केलं काय? आज 25 वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती तुमच्याकडे. मागचे सदस्य कोण होते त्याचं नाव सुद्धा माझी माता भगिनी सांगू शकत नाही. महिला सदस्य होत्या जिल्हा परिषदला, त्याचं नाव सुद्धा सांगू शकत नाही. ही कामाची पद्धत आहे. कोण मागच्या पंचायत समिती सदस्य होतो याचं नाव तुम्हाला लक्षात नाही. एकाधिकारशाही, फक्त मी म्हणाल ते, मला वाटेल तसं आणि मी सांगाल तसं. सागरभाऊ तुम्ही इथं उपस्थित आहे. काय ग्रामपंचायत मध्ये ताडादिवाडीची ग्रामपंचायत तुम्ही आणली, सरपंच आमच्या ताई आहेत तिथं. पंचायत समितीत जाताना स्वाभिमानानं आपल्याला जाता येत नाही. हे थांबवण्यासाठी एकदा पंचायत समिती आपल्याला आपल्या विचाराच्या आणायच्या आहे, की जिथं जाणारा आमचा प्रत्येक कार्यकर्ता स्वाभिमानानं जाईल, स्वाभिमानानं काम सांगेल आणि स्वाभिमानानं सामान्य जनतेचं काम करेल. ही भावनेसाठी ही निवडणूक आपल्याला महत्वाची आहे. त्यामुळे रात्रीचा दिवस करूया, पुढचे 3-4 दिवस राबूया. माझ्या माता भगिनी दादा तुम्हाला अनेक गोष्टी सांगतील. तेवढ्या गोष्टी जरी तुम्ही पोहोचवल्या तर 100% माय माऊली आपली सगळी आपल्या पाठीमागे उभा राहील आणि 100% भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून सर्वच्या सर्व उमेदवाराला विजय करेल ही मला आश्वासकता वाटते. त्यामुळं आजच्या या सभेच्या निमित्तानं एकच संकल्प करूया, की ज्या अपेक्षेनं दादाने आपल्याला पक्षात घेतलं, ज्या अपेक्षेनं दादाने आपल्याला बरोबर घेतलंय, त्यांची अपेक्षा एवढीच आहे की ह्या मतदारसंघात सुद्धा कमळ फुललं पाहिजे. तर मेजर कमळ फुलवून दाखवूया, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.